जातोय. तो श्री परत एकदा ट्रेक करून कसं वाटतंय? हवा टाईट नाही ना, खरं खरं सांग. आपण कधी नाही हरतच नाही. हरणं जंगलात आहे ना. हरदा जगडात आहे, जगडात. कसं होता? भारी होता ना. आपण कधी फक्त एक छोटी मिस्टेक होती. काय? पण मला सांग तुझी फर्स्ट फ्लाईट आहे ना? ए बघितलं सुशांत, फर्स्ट फ्लाईट आहे जी. काय बोलतो श्री, कसं वाटतंय पहिली फ्लाईट? पहिला बोर्डिंग पास 30 इयर्स के बाद. बरोबर दाखवतोय ना? हा एकदम. कोण टाकू? कुठे चाललाय रे? ए मजनू का तिला? मजनू का तिला? बायकांची बॅग तर दाखव. बाई पिंक का? पिंक बॅग घेऊन आलाय वाटतं. दुसऱ्या ट्रिपला आलाय वाटतं. ए तू कुठे आलाय सांग ना. ए बाई त्याला त्रास देऊ नका प्लीज. पण बाई तुझ्यासारखा आहे ना, तुझ्यासारखा माणूस नाही बघितला बाई. दाखव ना, तोंड दाखवायला लाज वाटते काय? अरे घाबरलो लँड टेक ऑफ करताना. बाय झोपला बोलतो तू तुझं बघ. बाई जेव्हा तू माहितीये ते आपलं बोलतात ना एंट्री करत होता ना, तेव्हा हाच बोलला पर्सन. बाई त्याला लावू दे. मग नंतर सुशांत आणि मी बाई तुला नंतर बोलणार आहे त्याला राहू दे. हा असा उलटा का बसला होता मागे फ्लाईट मध्ये. ए अमोल बाई ए मजनू का टिलाला या ऍड्रेस येशील ना. पण तू आता जातो कुठे ते तरी सांग. बघ ना उबर दाखव कुठे जातो. लोकेशन काय लोकेशन दिसत नाही. आम्ही मनालीला पोहोचलोय. मनालीला पोहोचल्याच्या नंतर ही या गाडीतून आम्ही जातोय. मस्त आहे की बॅग टाकलेले आहेत वरती आणि ह्या गाडीमधून आम्ही जाणार. आणि हावण्यासारखी जागा पहिलीच घेऊन ठेवली आहे. रस्ता दाखवणार आहे आणि मला पण कुठे मागे बोलतो बस. बाई मी पण येतो मागे मागे. थांब दे ही पण दे बॅग दे. ठेवू शकतो हे तुला ठेवावंच लागणार आहे. अजून एक बॅग दे. अमोल तुझी बॅग दे. तुझी बॅग दे. हाय गाईज, स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल खोर हेचे. घेतो फेवरेटमध्ये घेतो सर्वांना घेतो. तर आत्ता आम्ही आलो आहोत कुठे? मनालीला. तर आमची ही जर्नी जी स्टार्ट झाली होती मुंबईतून. आम्ही फ्लाईट घेतली दिल्लीतून आम्ही आता आलो आहोत मनालीमध्ये. ओके, सो आता आमचं नेक्स्ट मनाली एक्सप्लोरेशन बोलला तो जे आम्ही आता नेक्स्ट प्लेस एक्सप्लोर करणार आहोत. ते आता बेसिकली कोणता एक मंदिर आहे तो हडिंबा मॉल रोड आणि मॉल रोड. ही जर्नी आता मनालीपासून स्टार्ट झाली. आता पुढे जाऊन अजून तुम्हाला समजलं असेल त्या टायटलवरून की आम्ही आता कुठे जाणार आहोत आणि काय कशी असणार आहे आमची लडाखची राईड. तर स्टे ट्यून. ओके, चला भेटू लवकरच. डायरेक्ट आता कोणतं ते मंदिर? नुम्रावली. आणि बाई तू कुर्ल्याला जा, कुर्ल्याला. ओके, आता मस्त की फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन दाखवूया. मी पण
सो अमोलच्या म्हणण्यानुसार आम्ही ब्लॉग चालू केला आहे. सो बेसिकली आता अमोल आपल्याला सांगणार आहे की आपण जाणार कसे आहोत. चालत आन्सर ऐकला तुम्ही, चालत चालत कसं जाणार, या रोडने जाणार अशी बोलतात ना आन्सर आहे. आणि अशा लोकांना आम्ही सांभाळत घेऊन येतो आहे, हे आमचं भाग्य आहे. सो आता आम्ही मनालीला कुठे थांबलो आहे, तर हे अनंत मायाकडून हॉटेल आहे. ते बॅक साईडला तुम्ही हॉटेल बघू शकता. हां, हे पाठी आहे ना ते आपलं. तो मॉल ठीक आहे यार, म्हणजे काय, म्हणजे रेटिंग काय देणार? की रेटिंग वाईज म्हणजे अमोलने 4.5 दिले, म्हणजे समजून जावा की आमचा हा एकदम बोलतात ना भारीवाला माणूस आहे, जो सर्व काही डिसाईड करतो, ट्रिप वगैरे सर्व काही. आणि ही जी ट्रिप जे बेसिकली हां तो बेसिकली आम्ही बोलतात ना आम्ही टेंटमध्ये राहणारे माणसं आहे. पण हा जो आमचा पाठी माणूस आहे ह्याला स्विमिंग पूल पाहिजे. सोबत सकाळी ब्रेकफास्टमध्ये ब्रेड बटर अजून काय सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आम्हाला काय ऑमलेट भेटला, पाव भेटला, चालतं. आवाज सुद्धा घ्या. सो आम्हाला काय अशी प्रायव्हेट गाडी भेटली नाही. सो आता आम्ही बहुत दिक्कत आहे प्रायव्हेट बस, लोकल बस 25 रुपये तिकीट. आता 15 होते. ओके 15. तो थोड़ा हम लोग अभी बजट फ्रेंडली हम लोग ट्रिप करना चाह रहे थे, इसके लिए भाई आता ये ना कॉपीराइट येणार बॅकग्राऊंड सॉन्ग आहे. असं भाई तुला मुद्दाम करून काय बघ, ट्रॅफिक जरी असला तरी पण 4 व्हीलर काय उडून नाही जाणार, ही पण ट्रॅफिक सोडूनच उड असं उड जरा 15 वाली सीट 15 परत दाखव 15 वाली सीट. एक मन भ्रम में. सो गाईस आम्ही पोचलो आहे मॉल रोडला. सो खूप सारे खायचे ऑप्शन आहेत, तर हॉटेलचे प्लेस आहेत तिथे. खूप भारी वाटतं. खूप लोक म्हणजे जेव्हा पण कोणी मनालीला येतात तर इथे तिथे केल्याशिवाय राहतात. मी पण कधी मनालीला आला तर विजिट करायला विचारतो. आता आम्ही हडिंबा मंदिरच्या इथे जातो आहे. मस्तपैकी ट्रेकची फिलिंग येते आणि सह्याद्रीला खूप मिस करतो आता. भारी वाटतं आहे. थोडा थकवा लागला आहे पण ओके. कैसा लग रहा है? ट्रेक में कभी आया नहीं मेरे साथ, पण कसं वाटलं आता? अजूनही पावल्या मी चढू शकतो. दम लागतो ते फक्त इग्नोर करा. हडिंबा टेम्पल खूपच लांब आहे, 800-850 मीटर बोलून 2 किलोमीटर चाललो होतो. 2 किलोमीटर चाललो होतो मस्तपैकी. आणि आमचा शेर्पा भाई पूर्ण टी शर्ट काढून. मोठी मोठी झाडं आहेत, त्या झाडांच्या मधून आपण आता जातोय. तो श्री परत एकदा ट्रेक करून कसं वाटतंय? हवा टाईट नाही खरं सांग. आपण कधी नाही हरतच नाही. हरणं जंगलात आहे ना, हरणं जंगलात आहे, जंगलात. कसं होता? भारी होता ना. आपण कधी कैसा लग रहा है आर्या भाई? थक गए भाई, थक गए. हमारे साथ अभी ये जो राइड करने वाले इसमें हमारे साथ है आर्या भाई. ये कहाँ से आप? गुजरात सूरत. ओके, तो साथ में ये भी हम लोग के इस ब्लॉग में रहेंगे बीच बीच में. तो कुछ गुज्जू में भी बात करेंगे अपन, मस्त एंजॉय करेंगे.
दौड़ना चाहता हूँ, और क्या क्या करना चाहते हैं? गिरना भी चाहता हूँ, और मैं उड़ना चाहता हूँ. नाही ना. हॅलो. अजून 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 आहे 4-5 पोरींची नावं घेणार हा नाही ना, मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ. कसं भारी होता बरं बाईशी तो टायमिंग दाखवत नव्हता चेहऱ्यावर. मैं थकता नहीं हूँ भाई, बनी होता माझ्या भाई अंगात. अंगण बरी तो असा लपून होता भाई. त्याचा तो बोलतो ना, हंबरला भाई तो. थकता नहीं हूँ. नहीं नहीं, I'm okay. थकता नहीं हूँ, मैं थकता नहीं हूँ. मजा आली. 5 मिनट में थक जाता हूँ. चला आता परत मॉल रोडला भेटू, तिकडे थोडी शॉपिंग करू. अमोलची थोडी शॉपिंग बाकी आहे. काय घेऊन नाही आलाय, चड्डी नाही आणली. चड्डी नाही आणली त्यांनी. चड्डी घेण्यासाठी हे टाक, एक चड्डी घेण्यासाठी आता आम्ही एकच चड्डी घेऊन आला 10 दिवस घालायला आणि एक सॉक्स एक सॉक्स एकाने 40 सॉक्स आणलेत, प्रत्येकाला 10 दिवसाचे. आणले आणले. आज एकाची बॅग ओपन करायची आम्हाला, सगळं सामान बाहेर करायचं.